तर महापुरुषांबद्दल वक्तव्य करणं हे भाजपचं षडयंत्र असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय। शाहू महाराज 3 लाख मतांनी विजयी होतील असाही विश्वास हा सतेज पाटलांनी व्यक्त केलाय। तर सतेज पाटील यांना प्रवक्ता म्हणून नेमलं आहे का असा सवाल संजय मंडलिकांनी केलाय। गादीबद्दल आदरच पण निवडणुकीच्या रिंगणात टीका होणार, सतेज पाटलांच्या टीकेवर संजय मंडलिकांनी उत्तर दिलंय। सगळं षडयंत्र भाजपचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील, शाहू महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दलची वक्तव्य आपण ऐकलेली आहेत, राज्यपालांसारख्या महोदयांनी केलेल्या आहेत। आणि म्हणून मी आत्ता देखील बोललो, महामानवांच्याबद्दल एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि इतिहास बदलायचं काम भाजप करते। महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे शाहू महाराज 3 लाख मतानं निवडून येतील आम्हाला खात्री आहे, कारण की लोकांचा उमेदवार म्हणून ते या ठिकाणी उभे आहेत। पाटील साहेबांना त्यांनी काय प्रवक्ता नेमला काय मला माहिती नाही। तसं ऑफिशियल प्रवक्ता असतील तर मी त्यांच्यावर बोलीन आणि प्रवक्त्याला उत्तर आमचे प्रवक्ते देतील, त्यासाठी मला बोलायची गरज नाही। पण उमेदवारांच्या विषयी व्यक्तिगतरित्या मी कधी काय बोललेलं नाही, त्यांच्या गादीविषयी आदरच आहे। सतेज पाटील उमेदवार असतील तर मी सतेज पाटलांच्यावर बोलीन, पण आता महाराज साहेब बोललं तर तुम्ही त्या गादीचा अपमान झाला, नेमका आम्ही काय करायचं समजत नाही। आणि मला एवढंच म्हणायचं आहे, या निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी होणार, ती सहन करण्याची शक्ती पाहिजे। लोकशाहीच्या मैदानात झालं आता काय राजेशाही शिल्लक राहिलेली नाही।